सत्य साईबाबांच्या शतक महोत्सवानिमित्त शताब्दी वर्षानिमित्त देशभरात श्री सत्य साई प्रवाहिनी ही भव्य रथयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। हा दिव्य रथ बाबांचा संदेश प्रेम, करुणा आणि एकता घरोघरी पोहोचवत आहे। भगवान सत्य साईबाबांच्या रथाविषयीची काही प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्री सत्य साईबाबांच्या शिकवणींचा प्रसार करणे आणि मानवी मूल्यांची सत्य, धर्म, शांती, प्रेम, अहिंसाची जाणीव करून देणे हा या रथयात्रेमागचा मुख्य हेतू होता। तर आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी येथील प्रशांती निलमय येथून या रथयात्रेची सुरुवात झालेली आहे। लातूर जिल्ह्यातील सलगरा नगरीमध्ये सत्यसाई समितीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या रथयात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलंय। लातूर जिल्ह्यातील सलगरा येथून प्रतिवर्षी सत्यसाईबाबांच्या सेवेसाठी महादेव साळुंखे यांच्या संकल्पनेतून सेवा करण्यासाठी शेकडो भाविक गेली 25 वर्षांपासून पुट्टपूर्ती येथे सेवा करण्यासाठी जातात आणि शताब्दी वर्षानिमित्त सत्यसाईबाबांचा रथयात्रा गावामध्ये आल्यानंतर केलेली सेवा पूर्णत्वास गेल्याचा आनंद समस्त ग्रामस्थांमध्ये दिसून येत होता। आणि याचाच अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूया। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूर तालुक्यातील सलगरा बुद्रुक येथे। याचं कारण आहे पुट्टपूर्ती येथील सत्य साईबाबाचा रथ या ठिकाणी आलेला आहे आणि आपण पाहतो की लातूर जिल्ह्यामध्ये सलगरा गावामध्ये हा रथ या ठिकाणी आगमन झालेला आहे। पूर्ण गावकऱ्यांचा उत्साह आपण पाहतो या ठिकाणी। आपल्यासोबत शिवराज पाटील चाकूरकर यांचे सुपुत्र शैलेश भैया पाटील चाकूरकर आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारची या ठिकाणी या रथवाहिनीची सुरुवात झाली, तर सलगऱ्यामध्ये आज हा रथ आला आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रथमच सलगऱ्यामध्ये हा रथ आणला गेला सर आज लातूरमध्ये। साईराम साईराम। कशा प्रकारची या ठिकाणी रथवाहिनीचा प्रवाह चालू आहे? प्रवास खूप बाबाच्या कृपेने, बाबाचा एकच संदेश आहे, सर्व लव ऑल, सर्व मानव धर्म एकच आहे। हिंदू, मुस्लिम, ईस्ट, सिखाई कोणी असू दे, मराठा, वाणी कोणी असू दे, ब्राह्मण, मुसलमान, मानव धर्माला जो जपेल तोच खरा मानव। हा बाबाचा संदेश आमचे जे मित्र आहेत, इथे जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत, त्यांनी हा कार्यक्रम एवढा सुंदर राबला आहे। पूर्ण गावातले गावकरी या उत्सवामध्ये सामील झालेले आहेत आणि सगळं पूर्ण श्रेय आमच्या मित्राला जातो। कशा प्रकारची सेवा केल्यानंतर आपल्या गावाला आज ही श्रेय मिळाले आणि फळ मिळाले सर? आज खरं तर मी माझ्या गावचं भाग्य समजतो, कारण लातूर जिल्ह्यामध्ये फक्त एकच सलगरा या गावी रथ आलेला आहे आणि गेल्या 25 ते 26-27 वर्षापासून माझ्या गावातले 50 ते 100पर्यंत लोक आम्ही सेवेला जात होतो आणि आजही आम्ही तो खंड पडू दिला नाही। तर आजसुद्धा आम्ही सप्टेंबर महिन्यात सलगरमधून किमान 100 लोक आम्ही पुट्टपर्ती आंध्र प्रदेशामध्ये दर्शनासाठी जातो आणि तोच आम्हाला वाटत आहे की आज बाबाच्या मनात आमच्याविषयी आशीर्वाद देण्याची कृपा असेल। या ठिकाणी बाबा स्वतःहून या रथाच्या स्वरूपात आम्हाला येऊन दर्शन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि तुम्हा सर्वांचेही या ठिकाणी आलात। आज आपण पाहतो की कशा प्रकारचा आनंद या सलगरा नगरीमध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो। याचबरोबर अध्यक्ष आहेत आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे, यांच्या श्रेयामुळेच आज या ठिकाणी हा रथ या ठिकाणी। काय सांगाल, कशा प्रकारची सुरुवात झाली? साईराम। लातूर जिल्ह्यात येण्याचा हे आहे की बाबांचा 100वा वाढदिवस, त्यानिमित्त पूर्ण देशभर असे 5 रथ फिरत आहेत। त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक रथ फिरत आहे, त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्याचं नियोजन करण्यात आलं। माननीय शैलेशजी पाटील चाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व टीमनं लातूरला येण्याचा आग्रह धरला। त्यांनी तो आग्रह नव्हता, पण त्यांनी सोलापूरहून होता। नंतर आम्ही सोलापूरवरच्या लेवलला म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या अध्यक्षाला बोललो, त्यांनी सलगरा लातूरला त्यांनी येण्याचं निश्चित केलं। म्हणून मी ते वरच्या लोकांचे साईराम अभिनंदन करतो व लातूर जिल्ह्यात सर्व रथाचं येण्याचं स्वागत करतो। यापूर्वी कधी रथ लातूर जिल्ह्यामध्ये आला? नाही, बाबा येऊन गेले स्वतः, पण रथ पहिल्यांदा आला। तर याचबरोबर जे या यात्रेमध्ये सहभागी होतात असे काही नागरिक आपल्यासोबत आहेत। काय अनुभव आहे, कशा प्रकारची यात्रा? तुम्ही 25 वर्षापासून तुम्ही इथं पुट्टपूर्तीला जाता आणि तुमची कुठंतरी यात्रा सफल झाली सलगरामध्ये दिसते। साईराम, सर्वांना माझा साईराम। आज श्री सत्य साईबाबा यांचा हा शताब्दी वर्ष म्हणजे बाबांना 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याच्या निमित्ताने या भारत देशामध्ये मला वाटते 1 जानेवारीपासून आपल्या भारताचे प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उद्घाटन करून पुट्टपूर्तीहून हा सत्य साईबाबा प्रेम रथवाहिनी हा रथ या भारत देशामध्ये अनेक राज्यातून
फिरत आज 6 महिने झालं फिरत आहे आणि आज 16 मे 2026 वार शनिवार आमच्या शैलेश पाटलाच्या प्रयत्नातून, आमचे महादेवराव साळुंके यांच्या प्रयत्नातून आज आमच्या गावचं भाग्य मोठं आहे. कारण का लातूर जिल्ह्यातून एकच गाव आहे सलगरा की आमच्या गावाला आज रथ आलेला आहे. विशेष सांगायचे की विशेष आहे, या सत्य साईबाबा ट्रस्टच्या वतीनं आपल्या सलगरा बुजुर्ग खंडोबा मंदिरासाठी याच समितीच्या वतीनं आपल्याला बोर मंजूर झाला होता आणि खंडोबा मंदिराच्या जे आम्ही समोर बोर जी पाडलेला आहे सत्य साईबाबा ट्रस्ट पुट्टपूर्ती या समितीच्या वतीनं तो बोर घेण्यात आलेला होता. त्या बोरची मोटरसुद्धा त्यांच्याच वतीने टाकण्यात आलेली होती. त्याचे साक्षीदार आमचे हे साहेब आहेत. हे साहेब या ठिकाणी आले होते. आपल्या गावातील 2 आडाचं पुनर्भरण आपण केलं होतं. ही मंडळीतल्या आडाचं आणि इथल्या देवीच्या पाठीमागाच्या आडाचं, त्या आडाचं सुद्धा पुनर्भरण या सत्य साईबाबा समितीच्या वतीनंच या ठिकाणी करण्यात आलं होतं. असे अनेक आमच्यावर आशीर्वाद बाबाचे आमच्यावर आहेत. यापुढेही आशीर्वाद असेच राहावं आणि पाटील साहेब आणि साळुंके साहेब सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावामध्ये रथाचं आगमन आणलं. आम्हाला बाबांचा दर्शन आणि प्रसादाचा सर्व ग्रामस्थांना लाभ झाला. त्याबद्दल या ग्रामस्थाच्या वतीनं आणि या सर्व सलगरा बुजुर्ग साई समितीच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो, सर्व टीमचे आभार मानतो. धन्यवाद. साईराम. अनेक राज्यामधून आपण ही रथवाहिनी घेऊन सलगऱ्यामध्ये आले. कशा प्रकारचा अनुभव राज्यभरामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे या ठिकाणी भाविक होते? प्रथमतः भगवानचा आम्ही धन्यवाद मानतो की भगवान बाबांनी आपल्या संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त एकूण 5 रथ त्यांनी संपूर्ण भारतभर फिरत आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य. किती राज्यामधून आले? आणि आता आम्ही सोलापूरचे आहे. सोलापूर, धाराशिव आणि लातूर असं आमच्याकडे जबाबदारी आहे. आता म्हणजे परवा गुजरातला होते. गुजरातमधून आता आपण आपल्या महाराष्ट्रात आले, नाशिक झाले, कोल्हापूर झाले, आता सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या 3 गावामध्ये आपण आरत नेतो आहे. जिथं जिथं भगवान बाबांचे भक्त आहेत, जिथं जिथं भगवान बाबांना जायचं आहे त्या ठिकाणी हे रथ जात आहे. काल आम्ही भूम, चिंचोळी, घाटपिंपरी तसेच पाटोदा या सर्व ठिकाणी जाणारं लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने येऊन भगवान बाबांचं आशीर्वाद घेत आहेत आणि भगवान बाबांना देखील मी धन्यवाद करतो की त्यांनी आपल्या गावामध्ये रथ आणले. त्याबद्दल सर्व बाबांचं मी माफ करतो. साईराम. तर कशा प्रकारे आपण पाहतोय राज्यभरात नव्हतं तर पूर्ण देशभरामध्ये हा रथ घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविकांच्या दर्शनासाठी आज आपण पाहतो की बाबांचं या ठिकाणी रथ जो आहे 5 रथ या ठिकाणी पूर्ण देशभरामध्ये फिरत आहेत आणि लाखो भाविक या ठिकाणी दर्शन जे घेतलेले आपण पाहतो की कशा प्रकारचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आपण पाहतोय रांगाच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सत्य साईबाबाच्या दर्शनासाठी आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिकसुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय बाबांचा दर्शन घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारचे या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण सलगरा नगरीमध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक वर्षापासून चालत असलेली ही परंपरा सलगरा गावातून तर लातूरच्या सलगरामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारची या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही रथवाहिनी जी आहे बाबांचा रथ या ठिकाणी दर्शनासाठी आणल्यानंतर पूर्ण ग्रामस्थांनी उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं सुद्धा योग्य ते योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे नागरिकांना या ठिकाणी हानी होणे या ठिकाणी दवाखान्याची सुद्धा सोय केलेली आहे. डॉक्टर सध्या या ठिकाणी बोलवलेले आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी सलगरा बुजुर्ग ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगाप्पा स्वामी, सलगरा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.